दिवसेंदिवस डोईजड होत चाललेल्या रामाचा काटा कसा काढायचा आणि सीतेला कशी पळवून आणायची या संबंधात रावणाला आपला मामा मारीच याची आठवण झाली. पण त्याच्या शूरत्वापेक्षा त्याला मायावी रूप धारण करायला लावून सीतेला पळविण्याचा डाव त्यानं मनाशी रचला. त्याप्रमाणे त्यानं मारीचाला निरोप पाठवला. पंचवटीत जाऊन सीतेला पळवून आणायचं असं म्हणताच प्रथम मारीच घाबरला. नको, हे काम माझ्याच्याने होणार नाही. पराक्रमी रामाने आपल्याकडील सर्व राक्षसांना ठार मारलाय. त्याच्या पराक्रमाचं कौतुक देवादिकांनी केलं आहे. मला भीती वाटते. माझ्याऐवजी दुसऱ्या कोणाला तरी हे काम करायला सांग. अरे प्रत्यक्ष लढायचं मुळीच नाही. तू कांचन मृगाचं मायावी रूप धारण कर. सीतेच्या पर्णकुटी समोरून फेऱ्या मार. तुला पाहून सीतेला मोह होईल. तुला धरून आणण्यासाठी ते रामाला सांगेल. राम तुझ्या पाठी लागेल. तू भरधाव जाऊन रामाला तुझा पाठलाग करायला लाव. तेवढ्या वेळात मी सीतेच्या पर्णकुटीपाशी अतिथीचं रूप घेऊन जातो. तू दूर जाताच खोटा आक्रोश कर. लक्ष्मणा धाव, लक्ष्मणा धाव, मी तुझा बंधू राम संकटात सापडलाय. धाव रे धाव. हे तुझे बोल ऐकून सीता फसेल आणि तिच्या संरक्षणार्थ ठेवलेल्या लक्ष्मणालाही ही रामाच्या मदतीसाठी पाठवील. मग एवढ्या वेळात मी सीतेला पळवलंच म्हणून समज. रावणाची ही कल्पना मारीचाला पसंत पडली. त्याप्रमाणे त्यानं कांचन मृगाचं म्हणजे सोन्यासारख्या दिसणाऱ्या हरणाचं रूप धारण केलं. त्यानं मनात विचार केला, या साहसात मरण आलंच तर ते पवित्र रामाच्या हातून येईल. तेवढं तरी भाग्य मरताना लाभेल. ठरल्याप्रमाणे मारीच आणि रावण गुप्त रीतीनं पंचवटीत आले. कांचन मृगाचं मायावी रूप घेऊन मारीच हिंडू लागला. सीतेचं लक्ष त्याच्याकडे गेलं. असा सोनेरी हरिण तिने यापूर्वी कधीच पाहिला नव्हता. तिने रामाला हाक मारली आणि या कांचन मृगाला पकडून किंवा ठार करून आणायला सांगितलं. तिची इच्छा पुरी करायचं रामानं ठरवलं. सीतेच्या रक्षणासाठी त्यानं लक्ष्मणाला दाराशी ठेवलं आणि तो स्वतः धनुष्यबाण घेऊन बाहेर पडला. रामाला पाहताच कांचन मृगानं जोराजोरात धावायला सुरुवात केली. मृग पुढे आणि राम त्याच्या मागे अशी धावाधाव सुरू झाली. काही अंतरावर गेल्यानंतर ठरल्याप्रमाणे मारीचानं लक्ष्मणा धाव, लक्ष्मणा धाव रे धाव, तुझा राम संकटात आहे. सीतेनं ती ऐकली आणि लगेचच लक्ष्मणाला म्हणाली, भाऊजी, आपले बंधू संकटात आहेत. आपण त्यांच्या रक्षणार्थ त्वरित इथून जावे हेच बरे. राम संकटात सापडणं अशक्य. हा राक्षसांचा मायावी डाव असावा. हा चाललो मी रामाकडे. पण ध्यानात ठेव, अजूनही हा सारा फसवा डाव आहे असं माझी मनोदेवता मला सांगते. तरी पण या बाणाने मी इथे रेषा मारून ठेवतोय. ती कधीच उल्लंघून जाऊ नकोस, अन्यथा तोही भयानक संकटात सापडशील. लक्ष्मण निघून गेलेला पाहताच रावणानं अतिथी रूप घेऊन तो सीतेच्या दारी भिक्षा मागायला गेला. सीतेला दया आली. सद्धर्म भावनेनं ती भिक्षा घालायला निघाली. लक्ष्मणानं सांगितल्याप्रमाणे ती रेषेच्या अलीकडेच उभी राहिली. रावण त्या रेषेचं सामर्थ्य ओळखून होता. तो सीतेला म्हणाला, या अरण्यात तुझ्यासारखी सुंदर स्त्री पाहून आणि हे अरण्य राक्षसांचं आहे हे लक्षात घेऊन सुंदर रूप धारण केलेली मायावी राक्षसीण तर नशील ना अशी शंका येते. या रेषेच्या पुढे मी आलो तर तू मला खाऊन टाकशील अशी मला भीती वाटते. तेव्हा तूच थोडी पुढे ये आणि मग मला भिक्षा वाढ माये, भिक्षा वाढ माये. आपण निष्कारण घाबरत आहात यती महाराज. बरं, थांबा, मीच येऊन तुमच्या झोळीत भिक्षा घालते. असं म्हणून सीता थोडी पुढे येताच रावणानं तिला जवळ ओढून घेतली आणि आपल्या खांद्यावर बसवून तो वेगानं पळू लागला. म्हणाला, वाचवा, वाचवा, धावा, धावा, कोणीतरी धावा, वाचवा मला, वाचवा. आता मी तुझं हरण केलेलं आहे. या रावणाच्या तडाख्यातून आता तुला रामही वाचवू शकणार नाही. सीतेचा हा आक्रोश, हा टाहो जटायू पक्षाच्या कानावर गेला. त्याने रावणाशी प्रचंड झुंज दिली. जटायू अगदी रक्तबंबाळ झाला. शेवटच्या क्षणापर्यंत पराक्रमाची शर्थ करीत होता तो.
पण बलाढ्य रावणानं त्याचे दोन्ही पंख छाटून टाकले. रक्तबंबाळ अवस्थेत रामाचं स्मरण करत जटायू जमिनीवर पडला. वाटेत सीतेला मातंग पर्वतावर नळ, नील, जांबुवंत, सुग्रीव व हनुमान हे वानर दिसले. तिने आपले पातळ फाडून त्यात एक एक अलंकार बांधून ते खाली टाकले. ते या वानरांना मिळाले. बलाढ्य राक्षस एका स्त्रीला वायुवेगानं अवकाशातून पळवून नेतय. तो अतिशय वेगानं जात आहे आणि त्यानं लंकेच्या दिशेनं प्रयाण केल्याचं हनुमानानं पाहिलं. त्यानं सीतेनं खाली टाकलेले दागिने स्वतःजवळ जपून ठेवले. केव्हा तरी राम भेटेल आणि त्यावेळी त्याला हे अलंकार दाखवून सगळी वस्तुस्थिती सांगता येईल असा त्याने विचार केला. रावणानं लंकेला पोहोचल्यावर सीतेला आपलं वैभव दाखवून वश करण्याचा प्रयत्न केला, पण तिनं त्याला वश न होता त्याची निर्भत्सना केली. तेव्हा काही दिवस जाऊ द्यावेत, तिचं मन शांत होऊ द्यावं असा विचार करून रावणानं तिला राक्षसिणींच्या पहाऱ्यात अशोकवनात नेऊन ठेवलं. यातून वाल्मिकींना सुचवायचंय की शक्तीने एखादी गोष्ट साध्य होत नाही तेव्हा फसव्या युक्तीचा अवलंब करून शत्रू ती गोष्ट साध्य करून घेतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मर्यादा ओलांडली की संकट येतच.